मी आदिती मोगरे. आज आपल्या व्याख्यानमालाचा दुसरा दिवस. मी राष्ट्रीय युवक विचार मंच ह्यातर्फे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. राष्ट्रीय युवक विचार मंच हे नेहमी समाजाला उपयोगी अशा काही वेब सिरीज म्हणा किंवा कोविड काळामध्ये बरंच काही त्यांनी डॉक्टरांचे सल्ले आणि ह्या गोष्टी अरेंज केलेल्या होत्या. डॉक्टरांचे सल्ले म्हणजे आपण त्याच्यामध्ये वेब सिरीज केलेले होते आणि ह्या वेब सिरीज मध्ये आपण डॉक्टरांशी लाईव्ह कॉन्व्हर्सेशन केलेलं होतं. त्यामध्ये डॉक्टरांनी आपल्याला आपण कोविड काळामध्ये कसं स्वतःला सुरक्षित ठेवावं, कोविड पेशंटची काय काळजी घ्यावी, अशा बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या होत्या. मागच्याही वर्षी नवरात्रामध्ये आपण 9 दिवस व्याख्यानमाला केलेली होती. नवरात्रामध्ये प्रत्येक जण देवीची उपासना करत असतो. काही जण उपास करत असतात तर काही जण दानधर्म करत असतात. हाच विचार मनात ठेवून राष्ट्रीय युवक विचार मंच ह्यांनी देवीची उपासना करायची ठरवली आणि ही उपासना आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने करावी असा त्यांनी विचार केला. हा विचार करताना डोळ्यासमोर एकच हेतू ठेवला, तो म्हणजे काहीतरी समाजाला उपयोगी गोष्टी आपण देणं. भारत हा बऱ्याच गोष्टीमध्ये आता आत्मनिर्भर होत चाललेला आहे. हे आत्मनिर्भर त्यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा केलेलं आहे. म्हणूनच आज आपण संरक्षण क्षेत्रामध्येच मिसाईल्स ह्याच्यामध्ये डॉक्टर काशीनाथ देवधर यांच्याकडून ऐकणार आहोत. डॉक्टर हे मूळचे पंढरपूरचे. त्यांनी त्यांचं मास्टर्स हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये वेपन टेक्नॉलॉजी मध्ये घेतलं. त्यात त्यांनी डॉक्टरेट सुद्धा घेतलं. त्यांनी बरेच त्याच्यामध्ये अवॉर्ड्स पण मिळवले. सगळ्यात महत्वाचं आणि आपल्याला सगळ्यांना खूप अभिमान वाटणारं म्हणजे पोखरण वाळवंटामध्ये 48 डिग्री टेम्परेचर मध्ये त्यांनी सोल्जर्स बरोबर राहिले. त्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं. जसं वाळवंटात राहिले तसेच ते लेह मध्ये LOC मध्ये -40 डिग्री टेम्परेचर मध्ये सुद्धा राहिले. 30 जून 2021 मध्ये DRDO मधून ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. आज आपण यांच्याकडनं मिसाईल्स ह्याविषयी ऐकणार आहोत. डॉक्टर, आम्हाला तुम्ही थोडंसं मिसाईल्स बद्दलही सांगा आणि त्याचबरोबर नवीन झालेल्या प्रगतीही सांगा. नमस्कार. सर्वप्रथम आपले आभार की मला माझे काही अनुभव किंवा माहिती जी आहे ती सगळ्यांसमोर सांगण्यासाठी आपण मला इथं संधी दिली, बोलवलं. प्रत्यक्ष भारत आत्ताचं जे युग आहे त्या युगामध्ये जर विचार केला तर युद्ध काळामध्ये सध्या क्षेपणास्त्राचं युग असं म्हणता येऊ शकतं. आणि त्या क्षेपणास्त्रांची भारतामध्ये सुरुवात डॉक्टर कलामांच्या नेतृत्वाखाली झाली. आणि आज आपण अशा स्थितीत आहोत की जगातलं कुठल्याही प्रकारचं क्षेपणास्त्र आज आपण स्वतःच्या तंत्रज्ञानावरती, स्वतःच्या ताकदीवरती करू शकू, एवढी क्षमता आज आपण निर्माण केलेली आहे. तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या द्वारे घेऊया. आणि खरं म्हणलं तर भारताची 75 वर्ष पूर्ण झाली आणि भारताची पूर्ण 75 वर्ष पूर्ण होत असताना हा एक प्रकारचं सिंहावलोकन करण्यासारखा भाग आहे. पूर्वीच्या काळी युद्ध होत होती आणि त्यावेळेला बराचसा भाग हा आपण बाहेरनं परदेशातनं आयात करत होतो आणि त्यावर आपली युद्ध करावी लागत होती. आज मात्र आपण आत्मनिर्भर भारत हा विषय घेऊन खूप मोठ्या प्रमाणावरती पुढं एक प्रकारची झेप घेत आहोत. आणि त्या पद्धतीने जर बघितलं तर युद्ध करायचं म्हणलं की खूप शस्त्रास्त्र लागतात. शस्त्रास्त्रांमध्ये अनेक प्रकार असतात. त्याचे वेगवेगळे क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण जर बघितलं आपण तर काही शस्त्र ही पर्सनल वेपन्स असतात, जसं पिस्तूल आहे, रिव्हॉल्वर आहे, रायफल आहे किंवा या पद्धतीची. काही शस्त्र ही सेक्शनची किंवा 10-10 जणांच्या गटासाठी म्हणून, ज्याला आपण गटशस्त्रे असं म्हणू, म्हणजे व्यक्तिगत शस्त्रांच्या वरचा भाग गटशस्त्रे, की जो 10 जणांच्या गटाला ते दिलेलं असतं. मग त्याच्यामध्ये उखळी तोफ असते, खांद्यावर घेऊन मोठं फायर करायची रिकॉइललेस गन असते, रॉकेट लॉन्चर सारखे भाग असतात. तोफखाने हा सुद्धा एक मोठा भाग आहे.
फिक्स इन्स्टॉलेशन्स. याचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी तोफा, जसं पूर्वी गडावरती बुरुजांवरती लावलेले असायचे त्या टाईपच्या ज्या तोफा आहेत की ज्या एका जागीच फिक्स होतात आणि तिथनंच त्याचं फायरिंग केलं जातं, अशा पद्धतीची काही फिक्स इन्स्टॉलेशन्स असतात. तोफखान्यामध्ये बघितलं तर डोंगरी तोफा, मैदानी तोफा, मुलूक मैदानी तोफा, अशा सर्व प्रकारच्या तोफा ह्याच्यामध्ये येतात. तोफांबरोबरच तोफखान्याच्या मध्ये रॉकेटरी किंवा अग्निबाणांचा संचयी त्याच्यामध्ये येतो. त्याच्याच बरोबर कवचित शस्त्रास्त्र किंवा रणगाडे ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचे रणगाडे, आणि मग बाय रेल जाणारी शस्त्रास्त्र, एअरफोर्सची किंवा हवाई मार्गाने उपयोगी असणारी शस्त्रास्त्र, पाण्यातून वापरली जाणारी, मग ती जहाजांवर नसतील, युद्धनौकांवर नसतील किंवा पाणबुडीमधनं असतील, अशा पद्धतीची नेव्हीची लागणारी नौदलाची शस्त्रास्त्र. आजकाल आपण खूप मोठ्या प्रमाणावरती स्पेसमध्ये सुद्धा आपले असेट जमा केलेले आहेत. असंख्य प्रकारचे उपग्रह आपण सोडलेले आहेत, कृत्रिम उपग्रह, ज्याद्वारे आपण सर्व प्रकारचं सुविधा, आत्ताचं जे आपलं भाषण चालू आहे किंवा व्याख्यान चालू आहे, संवाद चालू आहे, हा सुद्धा वेगळ्या पद्धतीने एक स्पेस मध्येच स्थापित केलेल्या उपग्रहाच्या द्वारे आपण करतो आहोत. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह हे सुद्धा आपले असेच आहेत. आणि अशा उपग्रहांचं रक्षण करणं असेल किंवा स्पेस ॲसेटचं रक्षण करणं असेल, हे सुद्धा काम आपल्या पद्धतीने, म्हणून एक स्पेस आर्मामेंट. खरं म्हणलं तर सगळ्यांनी मिळून असं ठरवलंय की आउटर स्पेसमध्ये वेपनायझेशन किंवा शस्त्रकरण करायचं नाही. त्याच्याच बरोबर काही मोठी शस्त्र असतात, पण आज जे आपण बघणार आहोत ती म्हणजे क्षेपणास्त्राच्या बद्दलची बाब बघणार. जसं कोण वापरतं याच्यावरती ती शस्त्राचं वर्गीकरण होतं, तसं त्याचे इफेक्ट काय आहेत किंवा फंक्शन काय आहेत, मग ते कुणाचे विरोधी आहे, असं टार्गेटच्या पद्धतीने सुद्धा काही प्रकार असतो. म्हणजे रणगाडा विरोधी आहे का, माणसांच्या विरोधी आहे का, विमान विरोधी तोफ आहे का, जहाजाच्या विरोधी आहे का, सबमरीन किंवा पाणबुडीच्या विरोधी आहे का, सॅटेलाइटचे विरोधी आहे ते शस्त्र. अशा पद्धतीचं म्हणजे ज्या शस्त्राचं टार्गेट काय असेल यावरती अवलंबून असणारा काही वर्गीकरण. आणि काही भाग म्हणजे जे इफेक्ट मिळतात, मग तो ब्लास्ट इफेक्ट आहे का, फ्रॅगमेंटेशन इफेक्ट आहे का, आगी लावण्याचं काम, आग आणि धूर याचं काम करणारा भाग आहे, किंवा हा सायबर अटॅक आहे का, बायोलॉजिकल वेपन्स आहेत का, केमिकल वेपन्स आहेत का, न्यूक्लिअर वेपन्स आहेत का, अशा पद्धतीचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये ज्याला NBC क्लास म्हणतो, म्हणजे जे आता मधल्या ह्याच्यामध्ये लाल अक्षरात आपण बघतो आहोत की न्यूक्लिअर, बायोलॉजिकल आणि केमिकल, त्याला असं NBC क्लास ऑफ वेपन्स म्हणतात. आणि जिनेवा करारानुसार या तिन्ही शस्त्रांचा वापर करणं हे बंधन, म्हणजे बंदी घातलेली आहे या सगळ्यावरती. पण तरी सुद्धा ही शस्त्र जोपर्यंत जगामध्ये आहेत तोपर्यंत त्याच्यापासून सावधान राहण्यासाठी किंवा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागते. त्या पद्धतीने भारत सध्या अण्वस्त्र सिद्ध आहे. बायोलॉजिकल वॉरफेअर सध्या चालूच आहे, आपण गेले 1.5 वर्षापासून अनुभवतो आहोत. कोणी त्याला म्हणत नाही की हे बायोलॉजिकल वॉरफेअर आहे, कारण असे वॉरफेअर करायला बंदी आहे म्हणून. पण एका अर्थाने जर बघितलं तर चीनने जाणीवपूर्वक हा सोडलेला जगामध्ये एक प्रयोग आहे की ज्या प्रयोगाद्वारे बायोलॉजिकल वॉर कशा पद्धतीने होऊ शकतं, कशी लक्षावधी माणसं प्रभावित होऊ शकतात आणि चीनची सुप्रमसी कशा पद्धतीने जगावरती लादता येऊ शकते, असाच एक हा प्रयत्न आहे. त्यामुळं प्रत्यक्ष कोणी म्हणू किंवा न म्हणू, आपण अशाही बाबतीत तयार राहणं हा एक खरं म्हणलं तर गरजेचा विषय. आज आपण जरी एवढे सगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र असतील तर तो खूप मोठा विषय आहे आणि बहुतेक या सगळ्या शस्त्रास्त्रांमध्ये आता आपण स्वयंपूर्णतेकडं, स्वतःच्या तंत्रज्ञानाकडं वाटचाल केलेली आहे. बरीचशी आपण आपल्या देशामध्ये बनवतो आहोत. अगदी मग तेजसचं विमान असेल, लढाऊ विमान असेल, अरिहंत सारखी पाणबुडी असेल किंवा अर्जुन सारखा रणगाडा असेल, एटॅक सारखी
तोफ असेल की जी जगाच्या मध्ये जागतिक स्तराची तर आहेच, पण जगात सगळ्यात लांब पल्ला देणारी तोफ आहे. आणि अशा पद्धतीचे शस्त्रास्त्र ही आहेतच. आज आपण मिसाईल टेक्नॉलॉजी किंवा क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची कशी सुरुवात झाली आणि आता आपण ऍडव्हान्समेंट काय काय केल्यात एवढा मर्यादित विषयावरती बोलणार आहोत. कारण वेळेचं गणित लक्षात घेऊन आपण हा विषय असा ठरवलाय की आत्मनिर्भरता आपण क्षेपणास्त्र या विषयात कशी आणली. याच्यासाठी जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र असतात. म्हणजे जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र असतात, जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारी क्षेपणास्त्र असतात, हवेतून जमिनीवरती मारा करणारी क्षेपणास्त्र असतात, आणि चौथा प्रकार म्हणजे हवेतून हवेमध्ये मारा करणारे. म्हणजे हवा आणि ज्या वेळेला मी जमीन म्हणलो त्याचबरोबर तर तो जमीन म्हणण्यापेक्षा सरफेस किंवा सतह ज्याला म्हणू आपण, तर जमिनीच्या ऐवजी पाण्याचा जो सरफेस आहे म्हणजे युद्ध नौका असतील किंवा हे असेल त्याच्यावरही मारा करू शकतो. पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची किल मेकॅनिझम वेगळी असते. कारण रणगाडा चारही बाजूनी सुरक्षित कवच असणारा रणगाडा असतो, आणि हा रणगाडा फोडायचा असेल तर त्याला तेवढ्याच ताकदीचं मोठं क्षेपणास्त्र की जे रणगाड्याचं कवच भेदून आतल्या गोष्टीला हानी पोचू शकेल अशा पद्धतीचं क्षेपणास्त्र करावं लागतं. आणि आता मी सांगितलं की अँटी मिसाईल म्हणजे एखादं शत्रूचं मिसाईल यायला लागलं तर ते हवेतल्या हवेत नष्ट करण्याचं असं अँटी मिसाईल सुद्धा आपण विकसित केलेलं आहे, किंवा याला एअर डिफेन्स सिस्टीम असं म्हणलं जातं. मग ती दोन्ही पद्धतीची एअर डिफेन्स सिस्टीम आहे. बॅलिस्टिक मिसाईल्स त्याला यायला लागल्यानंतर ते हवेतल्या हवेत नष्ट करण्याची क्षमता, ज्याला आपण सुरक्षा कवच एक अर्थाने म्हणू. आणि अवकाशामधली ताकद वाढवण्यासाठी आपण अँटी सॅटेलाइट मिसाईल म्हणून जे मागच्या वर्षी 2019ला 27 मार्चला जे विकसित केलं त्याच्याबद्दल. म्हणजे आज आपण सर्व प्रकारची क्षेपणास्त्र करू शकतो त्याची माहिती आता आपण घेणार आहोत. सुरुवात 1982-83च्या दरम्यान डॉक्टर कलामांना इस्रोकडनं DRDO कडे आणून याची सुरुवात केली. आणि डॉक्टर कलामांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या डोक्यातून एक कन्सेप्ट बाहेर पडला, आणि त्यांना त्याचा इस्रोमधला जो रॉकेटरीचा अनुभव होता त्या रॉकेटच्या साह्याने एखादा उपग्रह आपल्या आपल्या कक्षेमध्ये स्थापित करण्याचं काम हे त्या प्रक्षेपकाद्वारे केलं जायचं. तर उपग्रहाच्या ऐवजी जर बॉम्ब ठेवला आणि जिथं पाहिजे तिथं टाकला तर तेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासाठी उपयोगी पडेल असा विषय करून एक जागतिक स्तराचे 5 क्षेपणास्त्र एकाच वेळेला आपण विकसित करण्यासाठी एकीकृत निर्देशित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम असा एक कार्यक्रम आपण केवळ 1500 कोटीचं बजेट आणि 5 वर्षाचा अवधी आपण डेव्हलपमेंटसाठी घेतला. म्हणजे ज्याला इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम या नावाने IGMDP या नावाने ओळखला जातो. तो क्षेपणास्त्रचा विकास हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली DRDOच्या अंतर्गत सुरू झाला. DRDL हैदराबादला त्याचं मुख्यालय राहिलं, परंतु पुण्यासारख्या ठिकाणी या प्रोग्रामला लागणाऱ्या 3 महत्वाच्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ज्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपला सहभाग म्हणून अशा पद्धतीने पुण्याने दिलेल्या. आणि पुण्याचं हे वैशिष्ट्य आहे की ही जी सगळी मिसाईल आहेत याला लागणारी जी पॉवर लागते ती पॉवर मग ती प्रोपेलंटची असेल, हाय एक्सप्लोजिव्हची असेल किंवा बॉम्बमध्ये भरणारे एक्सप्लोजिव्ह मटेरियल असतील, हे सगळे पुण्यामध्ये जे HEMRL नावाची संस्था आहे त्या संस्थेद्वारे विकसित केले गेले आणि अद्ययावत आणि अत्याधुनिक करून ती दिली गेली. दुसरा भाग आहे तो म्हणजे R&D इंजिनियर्स की जे लॉन्चिंग करण्यासाठी जे लॉन्चर लागतात, प्रक्षेपक लागतात, त्या प्रक्षेपकाला योग्य पद्धतीने मिसाईलला लॉन्च करायचं ह्याच्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा ही R&D इंजिनियर्स या आळंदी रोडवरती जे दिघीला एक संस्था आहे DRDOची, त्या DRDOच्या संस्थेने त्याचे लॉन्चर्स तयार केलेले. म्हणजे
प्रक्षेपक आपल्या इथं झालेले आहेत. प्रक्षेपणासाठी लागणारे जे एक्सप्लोजिव्ह मटेरियल, स्फोटकं लागतात, ज्याला नोदक किंवा प्रोपेलंट असं म्हणतात, अति विस्फोटक किंवा हाय एक्सप्लोजिव्ह म्हणतात, अशी सगळी विकसित करून HEMRL आपल्याला दिले. आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे किल मेकॅनिझम, किंवा ज्याला प्रत्यक्ष शत्रूच्या तिथं गेल्यानंतर विध्वंस करायचा आहे, त्याला वॉरहेड असं म्हणलं जातं, युद्धशीर्ष असं आपण मराठीत म्हणतो, किंवा एका अर्थाने तो बॉम्ब, की जो बॉम्ब हे क्षेपणास्त्र आपल्या इकडनं घेऊन शत्रूच्या गोटावरती टाकेल आणि तिथं गेल्यानंतर त्याचं ठरल्याप्रमाणे नष्ट करेल. मग बिल्डिंग असेल तर बिल्डिंग कोलॅप्स करण्याचं काम केलं असेल, रणगाडा असेल तर रणगाडा नष्ट करण्याचं काम केलं असेल. म्हणजे ज्या टार्गेटच्या विरोधी ते सोडलेलं आहे किंवा ज्या लक्ष्याच्या विरोधी सोडलेले ते लक्ष्य संपूर्ण नेस्तनाबूत करणं, नष्ट करणं, याच्यासाठी आवश्यक असणारे जे बॉम्ब असतात, विविध प्रकारचे त्याच्यात तंत्रज्ञान लावलेलं असतं किंवा विकसित केलेलं आहे. तर असे बॉम्ब हे ARDE नावाचं जे संस्था आहे पाषाणला, की जिथं मी 40 वर्ष काम केलं, जिथं पिस्तूल पासून मिसाईलच्या बॉम्ब पर्यंत सगळ्या पद्धतीची शस्त्रास्त्र निर्मिती होते, अशा ठिकाणी त्याचं संशोधन झालं आणि ते काम केलं. कुठले 5 क्षेपणास्त्र आपण विकसित करायला घेतले, तर पहिलंच क्षेपणास्त्र होतं पृथ्वी, की जे जमिनीवरती मारा करणारं क्षेपणास्त्र. दुसरं आकाश, हे जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारं. हवेमध्ये म्हणजे काय, तर हवेमधून येणारे शत्रूचे जे लक्ष्य आहे, मग फायटर प्लेन असेल, लो फ्लाइंग मिसाईल असेल, हेलिकॉप्टर असेल किंवा अन्य कुठलाही क्षेपणास्त्राचा भाग असू शकतो, की ते हवेतल्या हवेत तो धोका नष्ट करायचा. मग ते 24 ते 30 किलोमीटर मध्येच वरती हवेतच नष्ट केलं तर आपल्यापर्यंत त्याला पोहोचूच द्यायचं नाही, आणि तो तिथंच नष्ट झाला तर आपल्या देशाची सुरक्षा ही आपण ज्याला बघितली जाते आणि ती सुरक्षित राहील देश, याच्यासाठी हवेतच नष्ट करण्यासाठी आकाश नावाचं क्षेपणास्त्र आहे. किंवा त्रिशूल हे सुद्धा जमिनीवरून हवेमध्ये मारणारं क्षेपणास्त्र आहे. नाग हे विशेष करून रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. आणि 5वं जे क्षेपणास्त्र आहे ते म्हणजे अग्नी, की ज्याची रेंजच पहिल्यांदा 1000 किलोमीटरने केली. अशी 5 क्षेपणास्त्र आपण विकसित करायला सुरुवात केली. पहिलं क्षेपणास्त्र आपण विकसित केलं. आता क्षेपणास्त्रामध्ये काय असतात, त्याचे भाग काय असतात, हे मी सांगेन पुढं लक्षात येण्यासाठी. पण पहिलं क्षेपणास्त्र आपण पृथ्वी हे विकसित केलं, जमिनीवरती मारा करणारं, की एखादं शत्रूचं ठिकाण 100 किलोमीटरवर आहे तर त्याला मारा करायचा. मग 100 किलोमीटरवरती असणारा शत्रूचं तळ किंवा शत्रूचं ठाणं नष्ट करण्यासाठी पृथ्वी क्षेपणास्त्र वापरलं जातं. मग त्याच्यामध्ये 100 किलोचा बॉम्ब घेऊन जाण्याची क्षमता आणि 100 किलोमीटर लांब अशा पद्धतीचं क्षेपणास्त्र आपण त्या पृथ्वी म्हणून विकसित केलं. त्याच्यामध्ये दुसरं जे क्षेपणास्त्र आपण बघितलं ते आकाश, की जमिनीवरून हवेमध्ये मारा करायचा. 24 ते 30 किलोमीटर अशी रेंज किंवा पल्ला, 24 ते 30 किलोमीटर मध्ये असणारा टापू धरलेला शत्रूचा कुठलाही फायटर प्लेन असेल, लो फ्लाइंग मिसाईल असेल, बॅलिस्टिक मिसाईल असेल किंवा अन्य कुठलाही हवाई मार्गाने येणारा धोका असेल, या धोक्याला नष्ट करणं, ठिकऱ्या उडवणं, हवेतल्या हवेत छेद देऊन, म्हणजे किती कठीण काम आहे बघा, की आकाशातून येणारं जे लक्ष्य असतं तेच मुळात आवाजाच्या दुप्पट तिप्पट वेगाने येणारं असेल. आणि अशा फास्ट मुव्हिंग टार्गेटला लक्ष करायचं, इथनं त्याच्यावरती नेम धरायचा, क्षेपणास्त्र सोडायचं, आणि हे सगळं करण्यासाठी लागणारी रडार यंत्रणा ती सुद्धा भारतीय राजेंद्र नावाचा रडार हे आपण त्याच्यासाठी वापरतो. आज 23,000 कोटी रुपयांची ऑर्डर ही डिफेन्सनी DRDOला दिलेली आहे, की एवढे आकाश क्षेपणास्त्र पाहिजेत, की जो एका अर्थाने एक सुरक्षा कवच देशाच्या भोवती उपस्थित करेल. आणि हे सुरक्षा कवच म्हणजे बाहेरनं कुठलाही येणारा हवाई मार्गे येणारा धोका हा या आकाशच्या टापूमध्ये आला की तो नष्ट केला जाईल. मग याची रचना कशी आहे, एका वेळेला 120
टार्गेट किंवा लक्ष्य हे मॉनिटर केले जातात आणि त्यातले अतिशय घातक असणारे पहिली 15 याच्यावरती पहिला हल्ला केला जातो आणि असे 60 टार्गेट एका वेळेला एका पाठोपाठ एक आपण लक्ष करून त्यांना नष्ट करू शकतो. हे जसं आकाश मिसाईल आहे तसंच समजा चुकून आकाशच्या तावडीतून एखादा कुशल वैमानिक कदाचित ऍक्सिडेंटली पुढे आला तर काय करणार, तर पुढचे यंत्रणा अशी आहे की त्रिशूल, ज्याला आता आजकालच्या भाषेमध्ये क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल किंवा QRSAM असं म्हणलं जातं. आता QRSAM म्हणजे क्विक रिॲक्शन, शत्रूकडं म्हणजे शत्रू बराच पुढे आलेला आहे आणि 6 ते 9 किलोमीटर अंतरावरती असतानाच आपण डिटेक्ट करून आपलं त्रिशूल फायर करायचं आणि त्याला नष्ट करायचं. हा सुरुवातीचा पहिला प्रयोग होता आणि तो यशस्वी केला आपण. 14 क्षेपणास्त्र आपण त्या IGMDP मध्ये बघितलं की रणगाडा विरोधी म्हणजे जे कवच असणारं जे वाहन आहे की ज्याच्यामध्ये अभेद्य असं कवच आहे, खरं म्हणलं तर स्टीलचं असं कवच असणारं वाहन म्हणजे रणगाडा. त्या रणगाड्याला कमी कवच कुठं आहे, कमी ताकदीचं किंवा कमी जाडीचं, असं त्याचा विकनेस लक्षात घेऊन टॉप अटॅक करणारं असं हे नाग क्षेपणास्त्र की जे शेवटपर्यंत गाईड करेल. फायर अँड फॉरगेट याचा अर्थ एकदा फायर केलं की ते दिलेलं लक्ष गाठणारच, अशा पद्धतीचं एक क्षेपणास्त्र. साधारण 4 ते 7 किलोमीटर 8 किलोमीटर ही त्याची जास्तीत जास्त रेंज. त्याच्या आधी आपण करू शकतो, पण 4 ते 7 किलोमीटर अंतरावर असणारा एखादा रणगाडा आपण सहजतेने नष्ट करू शकतो. आणि नष्ट म्हणजे पूर्ण नेस्तनाबूत करू शकतो अशी हिची क्षमता आहे. टॉप अटॅक असं एक वैशिष्ट्य याचं आहे. ही सगळी नावं ज्या वेळेला यशस्वी व्हायला लागले क्षेपणास्त्र, ही साधारण 90चं दशक होतं, ते 82-83 ला प्रोजेक्ट सुरू झाला. 90 पर्यंत या सगळ्या चाचण्या पहिली प्रोटोटाईप वगैरे तयार होऊन घ्यायला सुरुवात केली आणि नंतरचं दशक हे असंख्य प्रकारच्या वेगवेगळ्या चाचण्या की ज्या आर्मी नेव्ही एअरफोर्सला लागणाऱ्या स्ट्रिंजंट रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण करतील अशा पद्धतीच्या करून मग हे वेगवेगळ्या सेवांमध्ये रुजू झालेले. ही जेव्हा नावं द्यायची वेळ आली होती, डॉक्टर कलामांनी सगळ्या सिनियर सायंटिस्टना आवाहन केलं की तुम्ही ह्याच्यासाठी नावं सुचवा. फक्त त्यांनी एक गाईडलाईन अशी दिली की डॉक्टर कलाम म्हणले की नाव असं द्या की जे नाव उच्चारता क्षणीच हे भारताचं आहे असं वेगळं सांगायची कोणाला गरज पडली नाही. म्हणजे डॉक्टर कलाम हे प्रचंड अभिमानी होते. आपल्या संस्कृतीचा अभिमान त्यांना होता, आपल्या देशाचा अभिमान होता, आपल्या परंपरांचा अभिमान होता आणि जी 5 एलिमेंट थेरी पहिल्यापासून जी चालत आलेली होती, म्हणजे ज्याला आपण पंचमहाभूत तत्व असं म्हणतो, त्या पंचमहाभूतांपैकी पृथ्वी असेल, आकाश असेल, ही नावं त्याला अनुलक्षून दिलेली आहेत. आणि नाग ह्या क्षेपणास्त्र हे रणगाडा विरोधी, बाकीची क्षेपणास्त्र ही आकाशात वरच्या दिशेला पहिल्यांदा झेपावतात आणि मग लक्ष्याकडे ती वळवली जातात. नाग मात्र क्षेपणास्त्र असं आहे की लक्ष्याकडे प्रत्यक्ष बघतच ते फायर केलं जातं, कमी उंचीवरनं वळतं. लाईन ऑफ साईटचा त्याला एक गायडन्स दिलेला आहे, त्यामुळे तो गायडन्स पासून डेव्हिएट व्हायला लागलं, डावीकडे जायला लागलं की त्याला आपोआप उजवीकडे आणलं जातं, उजवीकडं जायला लागलं तर त्याला डावीकडे केलं जातं आणि एका ठराविक विशिष्ट झोनमध्ये त्यांनी त्या लाईन ऑफ साईटच्याच मध्ये, ज्याला डीप इन ट्रॅजेक्टरी असा एक कन्सेप्ट म्हणला जातो, अशा पद्धतीने ते नाग त्या ह्याच्यावरनं जाऊन शत्रूच्या रणगाड्यावरती आघात करतात. अशा पद्धतीचं क्षेपणास्त्र, विविध क्षेपणास्त्र ही त्याप्रमाणे काम करतात. तर ही जी सगळी नावं डॉक्टर कलामांच्या सूचनेनुसार ही भारतीय संस्कृतीशी ज्याला नाळ जोडलेली आहे, जोड दिलेली आहे, अशा पद्धतीचे. आणि आपण महाभारतामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तर असंख्य शस्त्रास्त्रांचा वापर केलेला आपण जाणतो. मध्यंतरीच्या काळात कदाचित डिसआर्मामेंट केलं असेल, सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की हे सगळं विनाशाकडे नेणारी गोष्ट आहे. परत एकदा आपण आता ती विकसित करत चाललेलो आहोत आणि हे चक्र एका अर्थाने चालू आहे.
हे जे हिंदू संस्कृती मानते. आणि त्यामध्ये कायमच सज्जन शक्तीचा दुर्जन शक्तीवरती मात देण्याचा उपक्रम होतो. आणि हे सगळं भारत आत्मनिर्भर होणं हे जगाच्या दृष्टीने सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि म्हणून हा प्रयास हा केला गेला. अग्नी हे क्षेपणास्त्र हे भारत मातेच्या मुकुटामधला एक मानाचा तुरा ज्याला खोवला गेलाय अशा पद्धतीचा आहे. 1000 किलोमीटर रेंज ही पहिल्याच प्रथम आपण लक्षात दिली आणि ती गाठली. आणि या पद्धतीने 5ही क्षेपणास्त्र यशस्वी झाली. आता अग्नीचं सारखं काय आहे तर वातावरणाच्या कक्षेच्या बाहेर जातं. 1000 किलो वजनाचा बॉम्ब तो घेऊन जाण्याची क्षमता. आणि 1000 किलोच्या ऐवजी 500 किलो घेतलं तर रेंज वाढते किंवा पल्ला वाढतो. पण क्षमता 1000 किलो बॉम्ब नेण्याची आहे. याचबरोबर अग्नीचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे तर जसा तो बॉम्ब ठेवला जाईल आपला कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक बॉम्ब असतो तसा तो अण्वस्त्र सुद्धा ठेवू शकतो आपण याच्यावरती जोडू शकतो. म्हणजे असं कम्पॅटेबिलिटी आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यात तंत्रज्ञान म्हणून काय आहे तर प्रचंड वेगाने हे क्षेपणास्त्र ज्या वेळेला परत वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करून शत्रूच्या मुलखाकडे जातं त्यावेळेला हवेच्या बरोबर होणाऱ्या प्रचंड घर्षणामुळं तो तिथल्या तिथं हवेतच नष्ट होण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी री एंट्री व्हेकल हे असं केलेलं आहे की ह्याला एक कवच दिलेलं आहे की ज्याला उष्णतारोधी कवच असं म्हणलं जातं. की कितीही उष्णता म्हणजे जवळजवळ 3000 केल्व्हिन पर्यंत टेम्परेचर वाढतं. आणि साधारण 2700-2800 डिग्री सेंटीग्रेड च्या आसपास टेम्परेचर वाढलेलं असतं घर्षणामुळं. एवढ्या ह्याच्यात सुद्धा आतलं टेम्परेचर हे रूम टेम्परेचरला राहील अशी रचना केलेलं ॲब्लेटिव्ह मटेरियल कार्बन टेक्नॉलॉजी आपण विकसित केली. आणि आपण याचा वापर अग्नीसाठी केला. अग्नी एकची क्षमता काय दिल्लीमधनं फायर केलं तर आपण पाकिस्तान सगळं कव्हर करू शकतो. हे आपल्याला इथं लक्षात येऊ शकेल. या अग्नी एकची 1000 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये पाकिस्तान, त्यामुळे पाकिस्तान हा आपला प्रश्नच नाही. म्हणून अग्नी 2 ची रचना केली की ज्याच्यातनं 2000 किलोमीटर पेक्षा जास्ती तापमान तयार होईल, 2000 किलोमीटर पेक्षा जास्ती पल्ला मिळेल. आणि हे रिएंट्रीचं मी मगाशी सांगितलं तसं की 3000 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत विथस्टँड करणारं हीट शील्ड हे याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं काय वैशिष्ट्य आहे की रेल्वेच्या बोगीच्या सारखं पण काम केलं जातं की जेणेकरून भारतीय रेल्वेचं जाळा वापर करून हे क्षेपणास्त्र दक्षिण टोकाकडनं उत्तर टोकापर्यंत तातडीने नेण्याची व्यवस्था करता येऊ शकते. आणि ही क्षेपणास्त्र नेत असताना शत्रूला याचा सुगावा लागणार नाही अशी पण याची म्हणजे भारतीय रेल्वे ज्या असंख्य हजारो रेल्वे इकडं तिकडं जाये करतात अशीच एखादी रेल्वे दक्षिण भारतातून उत्तर भारतात गेल्यासारखं दिसेल, बॉर्डरकडे दिसेल. आणि प्रत्यक्ष बॉर्डरवरती स्थिर झालं की त्या क्षणी तिथनंच आपण रेल्वे ट्रॅकवरनच फायर करण्याची क्षमता असणारी एक यंत्रणा की ज्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यात क्षेपणास्त्र आहे, दुसऱ्या डब्यामध्ये त्याला लागणारा हायड्रॉलिक्स आणि पॉवर युनिट्स, कंट्रोल युनिट्स असे आहेत. तिसऱ्या ह्याच्यात ते प्रत्यक्ष डब्यामध्ये बसलेले तंत्रज्ञ हे त्याच्या तिथनं ऑपरेट करू शकतील. चौथ्यामध्ये पॉवर पॅक लागणारा पॅक. अशा पद्धतीची 4-4 डब्यांची मालिका ही रिपीट केली आहे. आणि अशी एक 10 क्षेपणास्त्र नेली तर किंवा 5 क्षेपणास्त्र नेली तर 20 डब्याची गाडी किंवा 15 ते 20 डब्यांची गाडी अशी चालली असं लक्षात येऊ शकतं. त्यामुळे शत्रूला सुगावाही लागणार नाही. परंतु ज्या क्षणी क्षेपणास्त्र फायर करायचं ठरवलं त्या क्षणी या रेल्वेच्या ट्रॅकवरनच ते करू शकतो. आणि मी सांगितलं तसं त्याच्यामध्ये पारंपरिक बॉम्ब तर लावलेलेच आहेत, परंतु आपण पाहिजे त्या क्षणी अणुबॉम्बही याला इंटिग्रेट करू शकतो, लावू शकतो, आवश्यकतेनुसार डिसिजन घेऊ शकतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि चीन सुद्धा आपल्या ह्याच्या टापूमध्ये अग्नी 2च्या साह्याने आलेलं आहे की 2500 किलोमीटर पर्यंत 2/3 चीन सुद्धा आपल्या टापूत आलेलं आहे. हे आपल्या लक्षात ह्याच्यावर नाही. आता हे सगळं झालं ते 90च्या दशकात झालं. आणि 2000 म्हणजे 1990 ते 2000 या काळामध्ये असंख्य प्रकारच्या चाचण्या करत आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या मागण्या पूर्ण करत मग पृथ्वी 1चं 100 किलोमीटर होतं तर पृथ्वी 2, पृथ्वी 3 प्रत्येक क्षेपणास्त्राचं IGMDB मध्ये विकसित केलेल्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता
त्याची वाढ, त्याच्यामध्ये ॲक्युरसी किंवा अचूकता वाढवणं असेल, कन्सिस्टन्सी देणं असेल, किंवा कमी इंधनामध्ये जास्तीत जास्त रेंज वाढवणं असेल, या सगळ्या गोष्टी. आणि अफोर्डेबल किंवा पूर्वीच्या काळी जेव्हा विकसित करत होतो त्यावेळेला तंत्रज्ञानाकडे जास्ती लक्ष देत होतं. आता तंत्रज्ञान विकसित झाल्यावर ते कमीत कमी खर्चामध्ये असावं ह्याच्यासाठी पण प्रयत्न करून नवीन नवीन पदार्थ शोधणं, नवीन नवीन उपकरणं शोधणं, कमी खर्चाची म्हणजे कमी खर्चिक प्रणाली विकसित करून ती इंटिग्रेट करणं, अशा पद्धतीचं काम गेल्या 20 वर्षामध्ये करत करत आपण हा अग्नी, पृथ्वी, आकाश, नाग, त्रिशूल हे जे 5 क्षेपणास्त्र आहेत त्याच्या क्षमता खूप वाढवल्या आणि आज ते सगळ्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या सेवेमध्ये सेवारत आहेत. अग्नी 1 हे 1000 किलोमीटर साठी होतं, अग्नी 2 हे 2000 किलोमीटर साठी केलं. आणि ज्या वेळेला मी 1000 म्हणतो त्यावेळेला 500 ते 1500, 2000 म्हणतो त्यावेळेला 1500 ते 2500 किलोमीटर हे टेंटेटिव्ह ज्याला म्हणू आपण फ्रेमवर्क अशासाठी वापरलं जातं. म्हणजे 1500 किलोमीटर ते 2500 किलोमीटर पर्यंत अग्नी 2 वापरायला लागेल. अग्नी 3 हे 5000 किलोमीटर पर्यंत, म्हणजे 2500 ते 5000 किलोमीटरचा जो झोन आहे त्या झोनमध्ये अग्नी 3 वापरलं जातं. मधल्या छोट्या मोठ्या गॅप भरण्यासाठी अग्नी 4 वापरलं जातं. अग्नी 5 हे, आणि त्याच्यामध्ये परत मी सांगितलं तसं वेगवेगळे तंत्रज्ञान, मग ते कॅनिस्टर बेस्ड लॉन्चिंग सिस्टीम असेल, त्याच्यामध्ये गायडन्स आणि कंट्रोल विविध पद्धतीने केलेले असेल, अशी सगळी क्षेपणास्त्र आपण पुढं 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 नेत आज आपण एका या स्थितीत पोहोचलेलो की संपूर्णपणे भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र आपण वापरू शकतो. काही नासाची किंवा रॉकेटचे काय पार्ट आहेत, काही मिसाईलची अॅनाटॉमी कळावी म्हणून हे सगळं नेटवरनं उपलब्ध असणारे फिगर आहेत. याच्यात कुठलीही सिक्रेट माहिती मी सांगतो अशातल्या प्रकारने. पण एक क्षेपणास्त्र म्हणलं की त्याला एक गायडन्स सिस्टीम लागते, त्याला कंट्रोल सिस्टीम असते, त्याला किल मेकॅनिझम किंवा वॉरहेड किंवा बॉम्ब लागतो, त्याला कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे फेसेस लागतात की ज्याला स्टॅबिलिटी मिळण्यासाठी फिन्स असतात, कंट्रोल करून गायडन्स करणं, वळवणं असेल, दिशा वळवण्यासाठी वगैरे असेल. आणि हे सगळं क्षेपणास्त्र शत्रूच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या मोटर्स किंवा मग ज्याला एक सिंगल स्टेज असेल, डबल स्टेज असेल, ट्रिपल स्टेज असेल, जेवढी रेंज असते त्याची स्टेजेस वाढवत जावं लागतं. अशा पद्धतीच्या फ्युएल टँक, काही वेळेला आपण क्षेपणास्त्र जास्ती करून सॉलिड फ्युएल वापरूनच करतो किंवा ज्याला प्रोपेलंट वापरूनच करतो, परंतु अवकाशात जाणारी जी क्षेपणास्त्र आहेत त्याच्यामध्ये फ्युएल टँकचाही प्रयोग करू शकतो. आणि फ्युएल त्याच्यामध्ये एक फ्युएल टँक असतो, एक ऑक्सिडायझर टँक असतो, कारण अवकाशामध्ये त्याला ऑक्सिजन मिळत नाही, त्याला सप्लाय करायला लागतो. आणि हे जे सगळे प्रोपेलंट आहेत आपल्या पुण्यातल्या HMRL विकसित केलेले आहेत की त्याला जळण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा आहे तर त्यातल्या त्यात त्याच्याच अंतर्गत उपलब्ध असेल अशा पद्धतीची रचना ही क्षेपणास्त्रांची असते. ही विविध प्रकारचे क्षेपणास्त्र आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं असे 5 भाग. एक म्हणजे गायडन्स कंट्रोल असणारा युनिट, दुसरं किल मेकॅनिझम, तिसरं प्रोपल्शन सिस्टीम, चौथं स्टॅबिलायझर किंवा स्टॅबिलिटी सिस्टीम, आणि 5वा जो भाग आहे तो त्याला लागणारे जे कंट्रोल आहेत त्या कंट्रोलमध्ये लागणारी जी सरफेसेस असतील किंवा हे असेल अशा पद्धतीचे असे 5 महत्त्वाचे भाग हे वेगवेगळ्या पद्धतीने कमी जास्त प्रमाणात आवश्यकतेनुसार डिझाईन केले असतात. पृथ्वी 2 हे 100 किलोमीटर पासून 200 किलोमीटर वरती आपण विकसित केलं. ॲडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम आपण विकसित केली की जी शत्रूचं कुठलंही बॅलिस्टिक मिसाईल समजा येत असेल आपल्याकडं तर एक तर ते पहिल्यांदा 60 ते 80 किलोमीटर वरतीच, म्हणजे हवेत यायच्या आधीच अवकाशातच नष्ट करणं, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला ते 20 ते 30 किलोमीटर अंतरावर आलेलं असेल, 15 ते 30 किलोमीटर अंतरावर, ज्याला एंडो ॲटमॉस्फेरिक आणि एक्झो ॲटमॉस्फेरिक अशा 2 पद्धतीने ही रचना केलेली आहे.
आणि ह्या सिस्टीम आपल्याला, ज्याला बॅलिस्टिक डिफेन्स सिस्टीम म्हणतो आपण, अशी सिस्टीम आपण विकसित केलेली आहे. आणि ते हवेतल्या हवेमध्ये कुठलंही येणारं फास्ट मुव्हिंग मिसाईल, की ज्याचा वेग हा 8 ते 10 किलोमीटर पर सेकंद असेल, एवढ्या प्रचंड येणाऱ्या मिसाईलचा अचूक वेध घेऊन ते तिथल्या तिथं हवेत नष्ट करण्याची क्षमता. त्याचबरोबर ती जहाजावरती माउंट केलं तर आपली जी जमिनीची सुरक्षेसाठी जी जमिनीचं बंधन असतं, आपल्या जमिनी सीमा आहेत, त्याच्यापेक्षा समुद्री सीमेतून जर आपण फायर केलं तर आपली रेंज वाढते, आपली क्षमता वाढते. आणि ज्याला तिन्ही प्रकारची संरक्षण यंत्रणेसाठी याचा उपयोग होतो. म्हणजे आर्मी ही आपल्या देशाच्या जमिनीची सुरक्षा प्रामुख्याने बघते. आणि ही जमिनीची सुरक्षा बघत असताना 15,200 किलोमीटर लांबीची जे सीमा आहे आपली, मग ती चारही देशांशी असेल. बांगलादेशला जवळजवळ 4-4.5 हजार आहे, 3,500च्या वर चीनशी जोडली गेलेली आहे. पाकिस्तानची अशीच 1700-1800 किलोमीटर, 2,500-3,000 किलोमीटर आहे. आणि 1,700 किलोमीटर नेपाळशी जोडलेली आहे. अशा विविध प्रकारच्या सीमांवरती रक्षण करणं. आपण आता बघतो की स्टँड ऑफ बघितला आपण, आपल्या सैनिकांचा पराक्रम बघितला, पण त्याला लागणारी जी क्षेपणास्त्र आहेत त्याचाही विकास आपण केलेला आहे. हवेतून हवेमध्ये मारा करणारं अस्त्र हे क्षेपणास्त्र IGM-DP या प्रोग्रामच्या नंतरच आहे. IGM-DP प्रोग्राम यशस्वी झाला, डॉक्टर कलाम निवृत्त झाले, पण त्यांनी जो मार्ग घालून दिला त्याच्यावरती मात्र आपण खूप मोठ्या प्रमाणावर मार्च करत राहिलो. रशियाच्या बरोबर आपण ब्राह्मोस एक विकसित केलं, की त्याला एका अर्थाने ब्रह्मास्त्र असं म्हणता येऊ शकतं. ही जॉईंट आहे, कुठल्याही प्लॅटफॉर्मवरनं ते नेता येऊ शकतो, फायर करता येऊ शकतं. मग ते ट्रक असेल, रेल्वे असेल, विमान असेल, जहाज असेल किंवा सबमरीन असेल, सगळ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रामध्ये ब्राह्मोसचं अशा पद्धतीने एक जॉईंट व्हेंचर केलं, ते दोन्ही गव्हर्नमेंटनी मिळून, की रशिया आणि भारत, की भारताकडनं DRDO आणि रशियाकडनं NPOM, या 2 संस्थांनी एकत्रित येऊन हे काम केलं आणि एक कंपनी फॉर्म केली, ब्रह्मोस नावाची कंपनी स्थापन केली. त्याचं काम काय तर हे सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे. आणि हे कुठनंही लॉन्च करता येतं. मी सांगितलं तसं की जमिनीवरून, समुद्रामधून, समुद्राखालून किंवा हवाई मार्गे किंवा विमानावरून ते फायर करता येऊ शकतं. अशा पद्धतीचं क्षेपणास्त्र आपण विकसित केलं. आणि नुसतं आपण आपल्यापुरतं विकसित केलं असं नाही, तर जगाच्यासाठी विकायला सुरुवात केली. आणि आपले जे मित्र देश आहेत त्यांना पण आपण हे वितरित करतो, विकत देतो. त्यामुळे या कंपनीचं उद्दिष्टामध्ये फक्त डिझाईन, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चर असं नसून मार्केट द सुपरसॉनिक अँटीशिप क्रूज मिसाईल आणि जगातलं कुठलंही जहाज बुडवण्याची क्षमता किंवा कशाही पद्धतीचं टार्गेट याला सुपरसॉनिक वेलॉसिटीने नेऊ शकेल, अशा पद्धतीचं हे क्षेपणास्त्र पण विकसित केलं. साधारणपणे लक्षात यावं म्हणून की 9 मीटर लांबीचं, 700 mm ज्याला डायमीटर म्हणतो आपण किंवा व्यास असं असणारं 3,000 किलो वजनाचं हे क्षेपणास्त्र, की ज्याच्यामध्ये 200 किलोचा बॉम्ब. आता ह्याच्या सगळ्या क्षमता वाढलेल्या आहेत, ही गोष्ट वेगळी. पण 12 जून 2001ला ह्याची पहिल्यांदा यशस्वी चाचणी झाली आणि 2003 पर्यंत जवळजवळ 24 देशांनी याची मागणी नोंदवली आणि आतापर्यंत आपण बऱ्याचशा देशांना ती सप्लाय केलेलं आहे. अँटी एअर डिफेन्स सिस्टीमसाठी मी मगाशी सांगितलं की एक्झोथर्मिक आणि अँटी. त्यामुळं ॲडव्हान्स मिसाईल्समध्ये जसं पृथ्वी 1च्या पाठोपाठ पृथ्वी 2, पृथ्वी 3 हे जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र केलं. जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारं क्षेपणास्त्र बघितलं तर याला शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल, लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल, याचबरोबर क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल. आणि आज मी ह्याच्यात लिहिलेलं नाही, परंतु नुकतंच 15 दिवसापूर्वी जे एअरफोर्सला DRDOने हँडओव्हर केलं ते म्हणजे MRSAM किंवा मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल, की हे गेम चेंजर आहे. नंतर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र जसं नाग होतं, तसंच ते अवतार नावाच्या
लॉन्चरवरनं ते लॉन्च करता येईल. हेलिना नावाचं नाग हे जे आहे ते हेलिकॉप्टर लॉन्च नाग मिसाईल म्हणून ते हेलिना नाग आहे. त्याचबरोबर मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल, लेझर गायडेड हे मिसाईल आहे की ते खांद्यावरनं पण फायर करू शकतो. अशा पद्धतीची रणगाडाविरोधी शस्त्रास्त्र पण केली. म्हणजे जमिनीवर मारा करणारी पृथ्वी क्षेपणास्त्र 100, 200, 300 किलोमीटरची केली. 3 वर्षांनी केले. सॅममध्ये SR सॅम, LR सॅम, QR सॅम, MR सॅम हे 4 वर्षां करून जशी आवश्यकतेनुसार काम केलं. नाग, हेलिना, मॅन पोर्टेबल ATGM अशा पद्धतीची गायडेड मिसाईल तयार केली ही जी रणगाडा विरोधी आहेत. IRBM ज्याला लॉंग रेंज म्हणलं जातं किंवा इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल, म्हणजे ह्या सॅमच्या आणि ह्याच्या पलीकडं ज्याला 1000 किलोमीटर 2000 किलोमीटर असा रेंजमध्ये, अग्नी 3 हे 5000 किलोमीटर पर्यंत आपण त्याला इंटरमिजिएट रेंज म्हणतो. अग्नी 5 हा एक अर्थाने ICBM किंवा इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल असं आपण विकसित केलं. ब्राह्मोस हे सुपरसोनिक क्रूज मिसाईल विकसित केलं. त्याचबरोबर पिनाका नावाचं जे क्षेपणास्त्र केलेलं आहे त्याला गायडन्स देऊन आपण त्याच्या क्षमता वाढवल्या. बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम, मग ते पृथ्वी एअर डिफेन्स असेल किंवा ॲडव्हान्स एअर डिफेन्स असेल, या पद्धतीने आपण केलं. आणि 27 मार्च 2019ला अँटी सॅटेलाइट मिसाईल सुद्धा आपण विकसित केलं. आता अँटी सॅटेलाइट मिसाईलचं काय काम आहे, तर अँटी सॅटेलाइट मिसाईल हे एका अर्थाने आपल्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करणारा जो सॅटेलाइट आहे की ज्याचा वेग हा 8 ते 10 किलोमीटर प्रति सेकंद एवढा प्रचंड वेग असणार आहे. त्याचा वेध घेऊन पृथ्वीवरून एक क्षेपणास्त्र सोडायचं आणि त्या वेगाने पृथ्वी प्रदक्षिणा करणाऱ्या 300 किलोमीटर च्या कक्षेमध्ये फिरणाऱ्या उपग्रहाचा अचूक वेध घ्यायचा, हे आपण साधलं आणि ह्याच्याद्वारे आपण ते काम केलं. याच्यामध्ये आपण एक जसा अणुबॉम्ब करून आपण अण्वस्त्रधारी देश म्हणून एक अण्वस्त्र संपन्न देश म्हणून ताकद मिळवली, तशी स्पेसमध्ये सुद्धा आमची कमांड आहे, स्पेसमध्ये सुद्धा आमचं वर्चस्व आहे हे दाखवण्याचं काम आपण त्यावेळेला केलं, त्या ह्याच्यामध्ये केलं. त्याच्यानंतर अँटी रेडिएशन मिसाईल किंवा ह्या मागच्या 1.5-2 वर्षामधले जे काम बघितलं तर HSTDV किंवा हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेकल एक विकसित केलं. अँटी रेडिएशन मिसाईल अशा पद्धतीचं एक विकसित केलं. सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो हे स्मार्ट मिसाईल आपण विकसित केलं. हाय स्पीड एक्सपॅन्डेबल एरियल टार्गेट अभ्यास विकसित केलं. अरिहंत नावाची सबमरीन किंवा पाणबुडी विकसित केली. तेजस नावाचं विमान फायटर प्लेन तर आपण केलेलंच आहे. आता आपण तेजस 2 किंवा ज्याला एमका म्हणलं जातं की ॲडव्हान्स मीडियम रेंज कम्बॅट व्हेकल किंवा कम्बॅट एअरक्राफ्ट अशा पद्धतीचं आपण एमका पण विकसित करत आहोत. HSTDV मध्ये काय आहे तर ही टेक्नॉलॉजी फार महत्वाची. त्याच्यामध्ये हायपरसॉनिक वेलॉसिटी याचा अर्थ आवाजाच्या 6 पटीपेक्षा जास्ती किंवा 2 किलोमीटर प्रति सेकंड पेक्षा जास्ती एका अर्थाने वेगात जातं त्या वाहनाला हायपरसॉनिक वेलॉसिटी असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये एअरशी प्रचंड घर्षण, त्याचबरोबर एअर ब्रिदिंग स्क्रॅमजेट टेक्नॉलॉजी हे एक नवीन टेक्नॉलॉजी आपण चाचणी केली. अक्षरशः मागच्या वर्षी आपण ऑक्टोबरला ह्याची चाचणी घेतली आणि प्रूव्हन सॉलिड रॉकेट मोटर जे आहे की 30 किलोमीटर अल्टिट्यूडला सुद्धा ते व्यवस्थित काम करतं का नाही ह्याची ती चाचणी होती. क्रूज व्हेकल, त्या व्हेकलद्वारे काय न्यायचं काय नाही हा पुढचा भाग, पण त्या ह्याचं तंत्रज्ञान एरोडायनेमिक हीट शिल्ड्स काम करतात का, नाहीतर एवढ्या प्रचंड वेगाने जाताना हवेच्या घर्षणानेच ते जळून जाईल. म्हणजे 6 मॅक किंवा आवाजाच्या 6 पट वेलॉसिटी ही असताना 20 सेकंदापर्यंत टिकलं पाहिजे. हायपरसॉनिक कंबशन सस्टेन राहते का नाही, आणि क्रिटिकल इव्हेंट्स ज्याप्रमाणे फ्युएल इंजेक्शन प्रॉपर त्या गतीमध्ये त्या वेळेला होणं, ऑटो इग्निशन स्क्रॅमजेटचं होणं, या सगळ्या टेक्नॉलॉजी आपण या निमित्ताने डेमॉन्स्ट्रेट केल्या, चाचणी केली. न्यू जनरेशन लेटेस्ट जनरेशनचं अँटी रेडिएशन मिसाईल असंही आपण विकसित केलं.
म्हणजे शत्रूच्या विमानांना जे गायडन्स देतात, हा गायडन्स देणारी यंत्रणाच आपण उद्ध्वस्त केली तर शत्रूची फायटर प्लेन काय करतील? त्यांना काही गायडन्स आणि सपोर्ट मिळणार नाही. याच्यासाठी अशा पद्धतीचे एक टेस्ट केली आपण की जे सुखोईवरनं आपण फायर केलं 9 ऑक्टोबर मागच्या वर्षी 2020ला, की अँटी रेडिएशन जिथनं रेडिएशन येतं असं टार्गेट त्याच्यावरती लक्ष म्हणून ठेवलं आणि आपण त्याच्यावरती अचूक हल्ला करून नष्ट केलं. याच्यामध्ये INS GPS काम करतं का, पॅसिव्ह होमिंग हेड काम करतं का फायनल अटॅकच्या वेळेला, ते हे रुद्रम अशा नावाचं क्षेपणास्त्र पिन पॉइंट ॲक्युरसीने रेडिएशनचे टार्गेट आहेत त्याच्यावरती काम करेल. पॅसिव्ह होमिंग हेड कॅन डिटेक्ट, क्लासिफाय अँड एंगेज द टार्गेट्स. म्हणजे टार्गेट जे डिटेक्ट झाले ते डिटेक्ट झाल्यावरती ते योग्य आहे का, नाहीतर फालतू कुठल्या तरी ह्याच्यामध्ये आपण क्षेपणास्त्र वाया घालू, तर ते वाया जायच्या अगोदर ते आयडेंटिफाय केलं पाहिजे टार्गेट की करेक्ट याच टार्गेटवरती आपल्याला मारा करायचा आहे. आणि ह्याच्यासाठी वाईड बँड आणि लॉंग ऑफ डिस्टन्स म्हणणं म्हणजे जवळ न जाता आपण त्याच्यावरती हल्ला करू शकू अशा पद्धतीने, म्हणजे लार्ज स्टँड ऑफ रेंज ज्याला म्हणता येईल. म्हणजे एनिमीच्या टेरिटोरीमध्ये न जाता आपल्या टेरिटोरीमधनं तर क्षेपणास्त्र सोडून तिथलं पाकिस्तानचं असेल, चीनचं असेल एखादं स्टेशन की जे फायटर प्लेनला गाईड करतं, असं स्टेशन उद्ध्वस्त करण्याचं काम या निमित्ताने केलं जातं. आणि हे एस्टॅब्लिश केल्यानंतर एअर लॉन्च अँटी रेडिएशन मिसाईल शत्रूचे एनिमी रडार, कम्युनिकेशन साईट्स आणि RF इमिटिंग टार्गेट्स न्यूट्रलाइज करून आपण त्याच्यावरती वरचढ करू शकतो. हा एक चीनला झटका आहे. 5 ऑक्टोबर 2020ला आपण व्हीलर आयलंड किंवा तिथं जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम कॉम्प्लेक्स केलेलं आहे मिसाईल कॉम्प्लेक्स, त्या टेस्ट कॉम्प्लेक्समधनं त्याची चाचणी केली. आणि ह्याच्यामध्ये 4 गोष्टींची चाचणी आपण केली की मिसाईल हे पाण्यातनं जेव्हा जातं त्याला आपण टॉर्पिडो म्हणतो, पण पाण्यातून जाणारा वेग हा खूप कमी असतो. आणि जर चीनने आपल्या सीमांवरती, समुद्री सीमांवरती त्यांच्या पाणबुड्या आणून लावलेल्या आहेत, तर त्यांनी अटॅक करून आपल्यापर्यंत येईपर्यंत आपण जर त्याचा नाश करायचा असेल तर हवेतून जास्तीत जास्त हे क्षेपणास्त्र विकसित होईल. आणि हवेतून क्षेपणास्त्र विकसित झाल्यानंतर ते क्षेपणास्त्र हवेमधलं पुढं गेलं की शत्रूच्या पाणबुडीच्या आधी ते पाण्यात सोडायचं, त्याचं व्हेलॉसिटी कमी करायची, म्हणजे सुपरसॉनिक व्हेलॉसिटीने आवाजाच्या पेक्षा जास्ती डबल टिबल वेगाने सोडायचं. आणि टार्पिडोच्या अलीकडे 50-100 मीटर आधी ते पाण्यात उतरवायचं. तोपर्यंत सगळा रडार कंट्रोल असेल आणि त्याच्यानंतर सगळा सोनार कंट्रोल असेल, ते टेक ओव्हर केलं पाहिजे. अशा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचं एक मिश्रण करून आपण हे स्मार्ट वेपन तयार केलेलं आहे. आणि ह्यामुळं याला गेम चेंजर टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं की मिसाईल असिस्टेड रिलीज लाईट वेट अँटी सबमरीन टॉर्पिडो आपण जर विकसित केला ऑपरेशनच्या ह्याच्यात, तर हा बियॉन्ड टॉर्पिडो रेंजच्या वरती आपण अटॅक करू शकतो. दिस लॉन्च अँड डेमॉन्स्ट्रेट्स द सिग्निफिकंट इन एस्टॅब्लिशिंग अँटी सबमरीन वॉरफेअर कॅपेबिलिटीज. म्हणजे टॉर्पिडोनेच मारणार आपण, पण टॉर्पिडो कधी इंजेक्ट करणार, आधी हवेतनं नेणार आणि मग पाण्यात सोडून तो त्याच्यावर पुढं काम करेल. अशा पद्धतीची यंत्रणेचं यशस्वी चाचणी आपण 5 ऑक्टोबरला केली. आणि एका अर्थाने चीनला वॉर्न केलं आपण की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय काय चेक केलं, तर मिसाईल फ्लाईट अप टू द रेंज अँड अल्टिट्यूड आपण करू शकतो. सेपरेशन ऑफ नोजकोन, कारण हवेचं घर्षण हाय स्पीडनी जेव्हा जात असताना त्यावेळेला टॉर्पिडो सुरक्षित राहावा याच्यासाठी केलेलं आहे. तर नोजकोनचं सेपरेशन त्या वेगाला होणं, हायपरसॉनिक वेलॉसिटी किंवा सुपरसॉनिक वेलॉसिटीला होणं. त्याच्यानंतर प्रॉपर रिलीज ऑफ टॉर्पिडो इन द वॉटर आणि डिप्लॉयमेंट ऑफ वेलॉसिटी रिडक्शन मेकॅनिझम. म्हणजे इतक्या प्रचंड वेगाने जात असताना टॉर्पिडोला पाण्यात सोडताना मात्र तो त्या योग्य पद्धतीने वेग दिला जाईल अशा पद्धतीची स्मार्ट यंत्रणा आपण विकसित केली. वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्या घेण्यासाठी अभ्यास नावाचा टार्गेट विकसित केलं.
या सगळ्या मिसाईलच्या माग जो पाया ठरला तो म्हणजे डॉक्टर कलामांचं काम आणि त्यांचं नेतृत्व. त्यांचा बर्थडे 15 ऑक्टोबरला आहे. आज आपण 8 ऑक्टोबरला आहोत. 15 ऑक्टोबरला आहे म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये त्यांचा वाढदिवस आहे. आणि आज त्यानिमित्ताने आपण त्यांनी केलेल्या कामाने, त्यांनी दिलेल्या दिशादर्शनाने काही काम करतो आहोत. आणि ह्याच्या पुढं पुढं आणि पुढंच जाणं म्हणजे ते म्हणत होते ड्रीम ड्रीम अँड ड्रीम. एवढंच काम डॉक्टर कलामांनी सांगितलं आपल्याला. आणि त्यांनी हेही सांगितलं की टीचिंग शुड बी अ नोबल प्रोफेशन आणि त्याच्यात काम केलं पाहिजे. त्याचबरोबर डॉक्टर कलाम हे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. आणि मिसाईलचा उपयोग कशासाठी, विंग्स ऑफ फायरमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की ऑल आर बॉर्न विथ डिव्हाइन फायर इन अस. वी वॉन्ट टू युटिलाइज द गुडनेस ऑफ आवर थिंग टू फील द टोटल एंटायर वर्ल्ड. आणि या गुडनेसमध्ये भारतीय तत्वज्ञानाचा प्रसार प्रचार करणं आणि जगा आणि जगू द्या किंवा सगळ्यांना जगण्याचा अधिकार, तर हे असे जे विषय आहेत की जे जग वाचवण्यासाठी आवश्यक आहेत ते आपण करतो आहोत. मला वाटतं आज एका अर्थाने आपण सगळ्या क्षेपणास्त्र या विषयात स्वयंपूर्ण झालेलो आहोत. आणि भारत हा पुढं आणि पुढंच जाईल. त्याच्यासाठी सर्व तरुणांनी याच्या पुढं नेण्याची गरज आहे. जय हिंद. धन्यवाद. खरंच मित्रमैत्रिणींनो, एक युद्ध म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर एखादा इकडचा रणगाडा, तिकडचा रणगाडा, वाटली तर एखादी पाणबुडी असं आपल्या डोळ्यासमोर येत असतं. अजून इमॅजिन केलं तर वाटतं एखादा एलओसी मूव्ही, अजून वाटलं तर एक लक्ष्य मूव्ही. पण एक युद्ध म्हणजे काय हे आज आपल्याला डॉक्टरांनी खूप जवळून त्याची ओळख करून दिली. भारताने जे काही मिसाईल्स म्हणा, रणगाडा म्हणा, पाणबुडी म्हणा, याच्यामध्ये जी काही प्रगती केली आहे त्याची आज आपल्याला डॉक्टरांनी जवळून ओळख करून दिली. हे ऐकताना माझा तर शास्त्रज्ञांबद्दलचा अभिमान खूपच वाढला. त्याचबरोबर भारताबद्दलचाही अभिमान खूप वाढला. हाच अभिमान मनात जपत आज आपण इथेच थांबूया. उद्या सुद्धा आपण एक नवीन व्याख्यानमाला घेऊन येणार आहोत. चला तर मग आता उद्या भेटूया. नमस्कार.